मित्रांनो, प्राइस ऍक्शन सिरीज मध्ये हा आपला सेकंड व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार प्राइस ऍक्शन कॅन्डल्स कसे ओळखायचे, त्यांचा यूज काय आहे. ऑफकोर्स पुष्कळ इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तुम्हाला जर चांगला डिमांड अँड सप्लाय प्लेयर, प्राइस ऍक्शन प्लेयर बनायचे असेल तर ही फर्स्ट स्टेप आहे. चार्ट और प्राइस ऍक्शन कॅन्डल कसे आयडेंटिफाय करायचे इम्पॉर्टंट आहे आणि इझी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया डिफरंट टाइप्स ऑफ प्राइस ऍक्शन कॅन्डल. फक्त 3 कॅन्डल्स आहे प्राइस ऍक्शन कॅन्डल्स आपल्याकडे. किती कॅन्डल्स आहे? 3 कॅन्डल्स. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की मी दोजी हरामी, ब्लॅक राउज, इव्हनिंग स्टार, मॉर्निंग स्टार हे जापनीज रिव्हर्सल पॅटर्न जे आहे त्यावर मी काम नाही करत, कारण की ते इमॅच्युअर्ड वे ऑफ ट्रेडिंग आहे. मी संपूर्ण चार्ट अनालिसिस करतो आणि माझा डिसिजन्स घेतो सप्लाय अँड डिमांड झोन मार्क करून, मार्केटमध्ये एंट्री करण्याकरता किंवा कुठल्याही स्क्रिप्टमध्ये एंट्री करण्याकरता, ऑप्शनमध्ये, फॉरेस्टमध्ये, कुठे पण असू द्या. हा युनिक कॉन्सेप्ट असतो प्राइस ऍक्शनचा, जो कुठे पण अप्लाय होतो. फक्त इम्पॉर्टंट क्रायटेरिया चार्ट हवा आहे, राईट. आणि यानंतर त्यामध्ये डिस्कस करूया क्रायटेरिया की या प्राइस ऍक्शन कॅन्डल्स कसे आयडेंटिफाय करायचे, त्याचा रूल्स काय आहे. नंतर काही केस स्टडीज आपण डिस्कस करूया. त्यानंतर याचा चार्टवर कसे आयडेंटिफाय करायचे, राईट. काही छोटे छोटे डाऊट्स असतात, त्यावर पण आपण बोलूया. आणि याचा यूज काय आहे प्राइस ऍक्शन मध्ये, कशा प्रकारे याचा यूज केला जातो हे पण आपण समोर व्हिडिओमध्ये बघूया. तर चला, कम्प्लीट प्राइस ऍक्शन मी ऑलरेडी सांगितलं की ही फर्स्ट स्टेप आहे. तुम्हाला जर प्राइस ऍक्शन शिकायचं असेल, राईट, आणि या प्राइस ऍक्शन कॅन्डलवरच तुमचं संपूर्ण प्राइस ऍक्शन डिपेंड आहे. आपण नेहमी याच प्राइस ऍक्शन कॅन्डलचा चार्टवर विचार करत असतो आणि डिमांड अँड सप्लाय झोन्स मार्क करण्याकरता यूज करतो, राईट. देर आर 2 टाइप्स ऑफ प्राइस ऍक्शन कॅन्डल. 2 प्रकारचे आहे. मी तुम्हाला सांगितलं 3 प्रकारच्या, नंतर मी सांगतो. मेनली कॅटेगराईज जर करायचं असेल तर फक्त 2 प्रकारच्या प्राइस ऍक्शन आहे. लक्षात ठेवा, पुष्कळ इझी टॉपिक आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं समजून जाणार. 2 प्रकारच्या प्राइस ऍक्शन कॅन्डल आहे आपल्याकडे. फर्स्ट वन आहे मोमेंटम कॅन्डल. फर्स्ट कॅन्डलला आपण मोमेंटम कॅन्डल असे म्हणतो. मोमेंटम कॅन्डल, राईट, यामध्ये बघा इंडिकेट्स हु इज डॉमिनंट, म्हणजे नावामध्येच तुम्हाला त्याचा अर्थ दडलेला आहे. मोमेंटम, मोमेंटम मीन्स व्हॉट, स्पीड, राईट. आणि जेव्हा थोडं डिटेल आपण याला समजायला जातो तर मोमेंटम कॅन्डल म्हणजे काय, मोमेंटम कॅन्डल इंडिकेट करतात की कोण डॉमिनंट आहे. आता प्रश्न आहे की डॉमिनंट म्हणजे कोण कोण असणार डॉमिनंट. सो सिंपल आहे, मार्केटमध्ये 2च पार्टी काम करतात, बायर्स आणि सेलर्स, राईट. सो मोमेंटम कॅन्डल तुम्ही बघितल्यावर, तुम्ही आता थोड्याच वेळात कशी ओळखायची ते पण तुम्हाला समजणार. मोमेंटम कॅन्डल तुम्ही बघितल्यावर चार्टमध्ये तुम्हाला समजून येणार की त्या मोमेंटम कॅन्डलमध्ये बायर्स डॉमिनंट आहे की त्या मोमेंटम कॅन्डलमध्ये सेलर्स डॉमिनंट आहे. आयदर बायर्स डॉमिनंट असू शकतात किंवा सेलर्स डॉमिनंट असू शकतात, दॅट्स इट, राईट. सो मोमेंटम कॅन्डल मध्ये आपल्याला हे आयडिया मिळतं की कोणी डॉमिनन्सी घेतलेली आहे, राईट. कॅन्डल क्लोज झाल्यानंतर किंवा कॅन्डल बनल्यानंतर किंवा तुम्ही चार्टवर कॅन्डल ओळखायला जाणार तर तुम्हाला आयडिया हे मिळणार की त्यात बायर्स डॉमिनंट आहे की सेलर्स डॉमिनंट आहे. दुसरा टाइप आहे मेन, राईट. दुसरी कॅटेगरी आहे आपली मोमेंटम प्राइस ऍक्शन कॅन्डल मध्ये बेस कॅन्डल. सगळ्यात इम्पॉर्टंट कॅन्डल आहे ही. याला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखलं तर तुमचं 50% प्राइस ऍक्शन तुम्ही म्हणजे शिकूनच गेल्यासारखे आहे. इतकं आणि इंटरेस्टिंग कॅन्डल आहे ही. बेस कॅन्डल त्याला आपण म्हणतो. त्याला आपण इनडिसिजन कॅन्डल असे पण म्हणतो, राईट. हे समजण्याकरता आपण मोमेंटम कॅन्डलवर एक वेळा जम्प करूया. मोमेंटम कॅन्डल मध्ये आपण काय शिकलो की बायर्स आणि सेलर्सची डॉमिनन्सी आपल्याला आयदर बायर्सची डॉमिनन्सी मिळणार किंवा सेलर्सची मिळणार मोमेंटम कॅन्डल मध्ये. आणि ज्या वेळेस तुम्हाला बायर्सची पण डॉमिनन्सी नाही मिळणार आणि सेलर्सची पण डॉमिनन्सी नाही मिळणार, इनडिसिजन म्हणजे दोघं पण काय करत आहे, वॉर करत आहे, युद्ध करत आहे, फाईट करत आहे. दोघं पण काय करत आहे, वॉर करत आहे, फाईट करत आहे किंवा युद्ध करत आहे. आणि डॉमिनन्सी कोणीच नाही घेतली, फक्त ते झगडाच करत आहे, बाकी काही नाही करत, राईट. सो इनडिसिजन, त्यामधून काहीच डिसिजन नाही निघत, आयदर बायर्स डॉमिनन्स आहे की सेलर्स डॉमिनन्स आहे. म्हणून त्याला आपण बेस कॅन्डल म्हणतो. बेस कॅन्डललाच आपण वॉर कॅन्डल पण म्हणतो. मला आवडतं वॉर हा शब्द यूज करायला. बेस कॅन्डलला आपण वॉर कॅन्डल पण म्हणतो, कारण की यामध्ये बायर्स आणि सेलर्स नुसते फाईट करत असतात आणि अल्टिमेटली कॅन्डल क्लोज झाली की त्यामधून रिझल्ट काही नाही मिळत. रिझल्ट काय की बायर्स डॉमिनंट आहे की सेलर्स डॉमिनंट आहे, म्हणजे एक्झॅक्टली आपला मोमेंटम कॅन्डल नाही मिळत. तर आपण बेस कॅन्डलला काय म्हणतो, वॉर कॅन्डल. अशा प्रकारे 2 टाईप आहे, एक आहे मोमेंटम कॅन्डल, दुसरा आहे बेस कॅन्डल, राईट.
चला तर आता या दोन्ही कॅन्डल कशा ओळखायच्या याला आपण डिटेलमध्ये समजूया. राईट, आपण सेशन स्टार्ट केला त्यावेळेस डिस्कस केलं की प्राइस ऍक्शन कॅन्डल आपला टॉपिक आहे. त्यामध्ये मोमेंटम कॅन्डल फर्स्ट टाईप आहे आणि सेकंड टाईप आहे बेस कॅन्डल. सो आता आपण मोमेंटम कॅन्डलला डिटेलमध्ये शिकूया. मोमेंटम कॅन्डलमध्ये मी तुम्हाला सांगितलंच, काय सांगितलं की यामध्ये क्लॅरिटी मिळतं डॉमिनन्सीची. आयदर बायर्स डॉमिनन्स असू शकतात की सेलर्स डॉमिनन्सी असू शकतात. म्हणजे कुणी कंट्रोल घेतलेला आहे, बायर्सनी कंट्रोल घेतलेला आहे की सेलर्सनी कंट्रोल घेतलेला, ही इन्फॉर्मेशन आपल्याला मोमेंटम कॅन्डल मध्ये मिळतं. तर आधी जाणूया की मोमेंटम कॅन्डल ओळखायची कशी. राईट, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. मोमेंटम कॅन्डल ही चार्टवर ओळखायची कशी. सो बॉडी शुड बी हायर दॅन द सम ऑफ द लेंथ ऑफ 2 वीक. याकरता तुम्हाला बॉडी अप्पर वीक लोअर वीक काय होतं याबद्दल आयडिया असणं गरजेचं आहे. मोमेंटम कॅन्डल काय म्हटलं मी, बॉडी शुड बी हायर. सी ही इथे राईट हँड साइडला बॉडी ह्यूज आहे बॉडी, आणि अप्पर वीक आणि लोअर वीक बघा छोट्या छोट्या आहे. अप्पर वीक आणि लोअर वीकची जेव्हा तुम्ही सम करता तर इतकीच सम होणार, आणि जेव्हा तुम्ही या अप्पर वीक आणि लोअर वीकला कम्पेअर करता बॉडी सोबत तर ह्यूज बॉडी आहे. राईट, सो डेफिनेशन आणखी एक वेळ रिपीट करतो. बॉडी ऑफ कॅन्डल मस्ट बी ग्रेटर दॅन द सम ऑफ द लेंथ ऑफ 2 वीक. ही बॉडी मोठी हवी, थोडी तरी मोठी हवी. जेव्हा आपण इमॅजिन करतो सम अप्पर वीक आणि लोअर वीकची, दोन्ही पण यांना कन्सिडर करायचा आहे, इमॅजिन करायचं आहे. मेजरिंग स्केल वगैरे आपल्याला चार्टवर गरज नाही, किंवा ओपन हाय लो क्लोज बघायची गरज नाही आहे. यामध्ये टाइम वेस्ट करायची गरज नाही. बघितल्यानंतरच तुम्हाला ते आयडेंटिफाय होऊन जातं की बॉडी मोठी आहे की वीक्स मोठे आहे. यामध्ये ऑफकोर्स आपल्याला दिसतं क्लिअर कटपणे. काही ठिकाणी कन्फ्युजन होतं, ते कसं रिझॉल्व्ह करायचं मी तुम्हाला समोर सांगतो आणि चार्टवर पण समजवतो. सो लक्षात ठेवा, मोमेंटम कॅन्डल बॉडी शुड बी ग्रेटर दॅन द सम ऑफ द लेंथ ऑफ 2 वीक. इथे तुम्ही बघू शकता राईट हँड साइडला ग्रीन कॅन्डल जी दिलेली आहे त्यामध्ये बॉडी ही मोठी आहे 2 पण वीक पेक्षा. तर ही तुमची झाली आता मोमेंटम कॅन्डल. काय झाली ही, मोमेंटम कॅन्डल. राईट, सो मोमेंटम कॅन्डल कसं ओळखायचं हे आपण समजलो की बॉडी ही मोठी असायला हवी वीक्स पेक्षा. राईट, पण आपण जेव्हा सेशन स्टार्ट केलं त्यावेळेस बोललो की यामध्ये आपल्याला डॉमिनन्सी मिळतं. कशाची डॉमिनन्सी, आयदर बायर्स किंवा सेलर्स, या दोन पैकी आपल्याला कुणाची पण डॉमिनन्सी मिळणार. सो आता आपण काय करणार, डॉमिनन्सीवर काम करणार. सो डॉमिनन्सी करता आपण आणखी मोमेंटम कॅन्डलचे 2 टाईप डिस्ट्रीब्यूट केले. याला 2 टाईप मध्ये आणखी आपण टाकलं. पहिला टाईप आपण बोलत आहे बुलिश मोमेंटम कॅन्डल. पहिला टाईप आहे बुलिश मोमेंटम कॅन्डल. सिंपल आहे बघा, बुलिश वर्ड ऍड केलाय मोमेंटम कॅन्डल मध्ये. बुलिश वर्ड ऍड केलेला आहे, बुलिश प्लस मोमेंटम कॅन्डल. आता मोमेंटम कॅन्डल तुम्हाला समजलं की कसं आयडेंटिफाय करायचं. बॉडी शुड बी ग्रेटर दॅन द सम ऑफ द लेंथ ऑफ 2 वीक. ही मोमेंटम कॅन्डल झाली. आणि ज्यावेळेस आपण बुलिश हा वर्ड यूज करतो त्यासोबत, सो ऑफकोर्स ती कॅन्डल ग्रीन असायला हवी. राईट, ऑफकोर्स ती कॅन्डल ग्रीन असायला हवी. सो अशी ग्रीन कॅन्डल ज्याची बॉडी मोठी आहे 2 पण वीक पेक्षा, त्याला आपण बोलणार बुलिश मोमेंटम कॅन्डल. आता बघा या कॅन्डलला अनालाइज करा. बुलिश मोमेंटम कॅन्डल आहे म्हणजे बॉडी मोठी आहे, बॉडी ग्रीन आहे. राईट, आणि बॉडी ग्रीन असल्यामुळे कोणाची डॉमिनन्सी आहे, ऑफकोर्स बायरची डॉमिनन्सी आहे. ऑफकोर्स बायर्सनी डॉमिनन्सी घेतली यामध्ये. राईट, सो आता आपल्याला कळलं की बुलिश मोमेंटम कॅन्डल मध्ये बायर्सची डॉमिनन्सी असते. राईट, हा आता सेलरची डॉमिनन्सी याच्या अपोजिट. राईट, बेरिश मोमेंटम कॅन्डल, सेकंड टाईप बेरिश मोमेंटम कॅन्डल, म्हणजे अशी कॅन्डल जी बेरिश आहे म्हणजे रेड आहे आणि मोमेंटम पण पाहिजे. मोमेंटम म्हणजे काय, बॉडी शुड बी ग्रेटर दॅन द सम, बॉडी ही मोठी असायला हवी वीक्स पेक्षा. राईट, सो जर रेड आहे, ऑफकोर्स रेड कॅन्डल कशामुळे बनतं, सेलर्समुळे बनतं. राईट, सो कशी असायला हवी कॅन्डल, अशी कॅन्डल ज्यामध्ये बॉडी मोठी पाहिजे. मोठी असल्यानेच नाही चालणार. बेरिशची जेव्हा आपण राईट, बेरिशचं जेव्हा आपण डिस्कशन करत आहे तर मोठी असल्यानेच नाही चालणार. तर काय असायला हवं, बॉडी ही रेड असायला हवी. समजा मी यामध्ये या ग्रीन कलर कॅन्डलच्या जागेवर जर रेड कलर टाकला तर ही तुमची, इथे जर रेड कलर टाकला
तर ही तुमची होणार बेरिश मोमेंटम कॅन्डल. सपोज मी इथे ड्रॉ करतो, ही बघा, राईट, अप्पर वीक छोटासा आणि लोअर वीक असा, राईट. तर आधी कम्पेअर करा, बॉडी काय आहे, मोठी आहे, आणि ही रेड आहे सपोज बॉडी, म्हणजे कॅन्डल बेरिश आहे. तर ही काय झालं, बेरिश मोमेंटम कॅन्डल, राईट. ही काय झाली, बेरिश मोमेंटम कॅन्डल, ज्याला आपण क्लिअर कट असं म्हणू शकतो की यामध्ये सेलर्सची डॉमिनन्सी आहे, बेरिश आहे, रेड आहे कॅन्डल, राईट. आणि मी ऑलरेडी सांगितलं की हे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप्स आहे. तुम्हाला प्राइस एक्शन कॅन्डल आयडेंटिफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे, तेव्हा तुम्ही समोरचे कॉन्सेप्ट तुमच्या माइंडमध्ये येऊ शकतात, जाऊ शकतात, राईट. आणि प्रत्येक क्षणाला तुम्ही जेव्हा प्राइस एक्शन अप्लाय करता किंवा डिमांड अँड सप्लाय झोन्स ड्रॉ करता, तो या कॅन्डल्स बद्दल तुम्ही विचार करता. तो नेहमी तुम्हाला हे बुलिश मोमेंटम कॅन्डल आणि बेरिश मोमेंटम कॅन्डल असा विचार करण्याची गरज नाहीये. त्याकरता आपण इथे शॉर्टकट्स दिलेले आहे. बुलिश मोमेंटम कॅन्डलला आपण रॅली असे म्हणतो, राईट. ही बुलिश मोमेंटम कॅन्डल आहे, राईट. बुलिश मोमेंटम कॅन्डल मध्ये काय होतं की प्राइस ओपन होतं बॉटम ऑफ द बॉडी, बॉटम ऑफ रेक्टँगल, इथे प्राइस ओपन होतं आणि क्लोज होतं टॉप ऑफ द बॉडी, टॉप ऑफ द रेक्टँगल. म्हणजे प्राइस काय करतं, रॅली, वरच्या साईडनी जातं, वरच्या साईडनी क्लोजिंग देतं, म्हणून याला आपण बुलिश मोमेंटम कॅन्डलला रॅली असे म्हणतो. आणि बेरिश मोमेंटम कॅन्डलला काय होतं, प्राइस ओपन होतं टॉप ऑफ द रेक्टँगल आणि क्लोज होतं बॉटम ऑफ द रेक्टँगल, म्हणजे प्राइस पडतं, ड्रॉप होतं, राईट. म्हणून याला आपण ड्रॉप असे म्हणतो, याला आपण ड्रॉप असे म्हणतो. तर लक्षात ठेवायचं, बुलिश मोमेंटम कॅन्डलला आतापासून आपण रॅली असे म्हणणार, बेरिश मोमेंटम कॅन्डलला आतापासून आपण ड्रॉप असे म्हणणार, राईट. तुम्हाला जर थोडा डिफिकल्ट होत असेल समजायला तर रिपीट बघा व्हिडिओ, इंटरेस्टिंग आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे हा कॉन्सेप्ट, आणि त्यामुळे तुम्हाला समोरचे सगळे व्हिडिओ व्यवस्थित नीटपणे समजण्यात येणार, राईट. व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ना माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक असेल, इथे पण दिलेला आहे मी, ठीक आहे. तुम्ही जाऊन तो जॉईन करू शकता. तिथे मी माझे डेलीचे रिकमेंडेशन शेअर करतो, निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक्स, कमोडिटी, कधी कधी बिटकॉइनचे पण मी तिथे शेअर करतो, ठीक आहे. सो आपण सेशन स्टार्ट केलं त्यावेळेस बोललो प्राइस एक्शन कॅन्डल, राईट. प्राइस एक्शन कॅन्डल मध्ये मोमेंटम कॅन्डल, मोमेंटम कॅन्डलला डिटेल आपण डिस्कस केलं. आपल्याला 2 कॅन्डल मिळाल्या, रॅली आणि देन आपल्याला मिळाली ड्रॉप. अशा पद्धतीने आपल्याला 2 कॅन्डल मिळाल्या. दुसरा टाइप आहे प्राइस एक्शन कॅन्डलचा बेस कॅन्डल, आणि याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. बेस कॅन्डल म्हणजे काय, बेस कॅन्डल एकदम सिंपल आहे, अपोजिट आहे मोमेंटम कॅन्डलच्या. समजावच्या आधी सांगतो, मोमेंटम कॅन्डल मध्ये आपल्याला बॉडी मोठी हवी असते, राईट, आणि बेस कॅन्डल मध्ये बॉडी छोटी असते, दॅट्स इट, इतकाच फरक आहे. बेस कॅन्डल आर द कॅन्डल डू नॉट गिव्ह द क्लॅरिटी. काय होतं, मी ऑलरेडी सांगितलं सेशन व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा, व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा मी ऑलरेडी सांगितलं की बेस कॅन्डल मध्ये नुसते काय करतात, बायर्स आणि सेलर फाईट करतात, आणि अल्टिमेटली कॅन्डल क्लोज होतपर्यंत रिझल्ट काही नसतो, म्हणजे ना रॅली मिळत ना ड्रॉप मिळत त्यामध्ये. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, बेस कॅन्डल. त्याला आपण वॉर कॅन्डल असे पण म्हणतो. बॉडी शुड बी शॉर्टर दॅन द सम ऑफ द लेंथ ऑफ 2 वीक. सिंपल फॉर्म्युला काय आहे, बॉडी शॉर्ट हवी, अपोजिट टू द मोमेंटम कॅन्डल. फॉर्म्युला काय आहे, बॉडी शॉर्ट हवी. बघा, हे छोटीशी बॉडी आणि अप्पर वीक आणि लोअर वीकचं तुम्ही सम करा, इमॅजिन करा, बॉडी पुष्कळ छोटी आहे, राईट. फॉर्म्युला, बॉडी शुड बी लोअर शॉर्टर दॅन द सम ऑफ द लेंथ ऑफ 2 वीक्स, राईट. ही बॉडी बघा, अप्पर वीक, लोअर वीक, हा अप्पर वीक, हा लोअर वीक, ही बॉडी, राईट. बेस इंडिकेट्स द फाईट बिटवीन द बायर्स अँड सेलर. बेस कॅन्डल काय दाखवतं, राईट. हे तुम्ही थोडा ते जापनीज रिव्हर्सल पॅटर्न बाजूला ठेवा आणि हा कॉन्सेप्ट समजायचा प्रयत्न करा, मिक्स नका करू, ठीक आहे. त्यामध्ये असं दिसणार की सेलर्सने डॉमिनन्सी घेतली, प्राइस दाबत आहे, असं नाही आहे. प्राइस एक्शन मध्ये याला आपण बेस कॅन्डल म्हणतो, राईट. बेस इंडिकेट्स द फाईट बिटवीन द बायर्स अँड सेलर्स, आणि त्याला आपण वॉर कॅन्डल असे म्हणतो. खूप इम्पॉर्टंट कॅन्डल आहे. मी तुम्हाला याचा एक यूज डिस्क्लोज करतो. ही बेस कॅन्डल आहे ना, बेस कॅन्डल तुम्हाला झोन मार्किंगला चान्स देते. या बेस कॅन्डललाच पकडून आपण झोन मार्क करतो, ठीक आहे. ते मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये समजवणारच, कसं काय करायचं, कसं करायचं. यामध्ये नीटपणे तुम्ही फक्त या कॅन्डल समजून घ्या, ज्या गरजेच्या आहे, पुष्कळ गरजेच्या आहे, ठीक आहे.
सो बेस कॅन्डलला आपण वॉर कॅन्डल म्हणतो. मोमेंटम कॅन्डल मध्ये आपण दोन टाईप केले होते, रॅली आणि ड्रॉप, बुलिश मोमेंटम कॅन्डल, बेरिश मोमेंटम कॅन्डल. बट बेस कॅन्डल मध्ये कुठला पण टाईप नसतो, कारण की काय आहे, आपण क्लिअर कट मध्ये सांगून दिलं की इथे फक्त वॉर होतं, आणि जिथे वॉर होतं तिथे आपल्याला काही डॉमिनन्सीची गरज नाहीये, म्हणून आपण तिथे काही बुलिश बेस कॅन्डल या बेरिश बेस कॅन्डल असं करणार नाही. राईट. बेस कॅन्डल मध्ये कलर मॅटर करत नाही. ही जर ग्रीन असला, राईट, सपोज हे ग्रीन आहे, अशा पद्धतीने आहे, हे ग्रीन आहे, राईट, तरी पण ही बेस कॅन्डल होणार, कारण की यात सगळ्यात इम्पॉर्टंट रूल काय आहे, बॉडी शॉर्टर आहे वीक पेक्षा. बॉडी काय आहे, शॉर्टर आहे वीक्स पेक्षा. सो ही काय होणार, ऑफकोर्स तुमची बेस कॅन्डल होणार. सो बेस कॅन्डल म्हणजे कलर मॅटर करत नाही. कॅन्डल ग्रीन पण असू शकतं, रेड पण असू शकतं, पण इम्पॉर्टंट क्रायटेरिया हे आहे की बॉडी शॉर्टर स्मॉल असायला हवी तुमच्या दोन पण वीक पेक्षा. राईट. सो चला थोडंसं केस स्टडीज म्हणजे काही एक्झाम्पल डिस्कस करूया. तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये लिहिणार तर बरं होणार. आपण 3 प्रकारच्या कॅन्डल शिकलो, रॅली, ड्रॉप अँड बेस. राईट. सो सांगात की ही कॅन्डल कुठली आहे, रॅली, ड्रॉप और बेस. राईट. ऑफकोर्स रॅली. का रॅली, रॅली काय असते, बुलिश मोमेंटम कॅन्डल असते. बुलिश म्हणजे ग्रीन कॅन्डल, मोमेंटम कॅन्डल म्हणजे बॉडी मोठी आणि वीक छोटे. बघा इथे बॉडी मोठी आणि वीक छोटे आहे. सो ही काय होणार, ऑफकोर्स रॅली होणार. ही कॅन्डल कुठली होणार, रॅली कॅन्डल असे याला आपण बोलणार. राईट. तुम्ही जर कॉमेंट मध्ये लिहिणार तर तुमची ऍटलीस्ट प्रॅक्टिस तरी होऊन जाणार. रॅली. नेक्स्ट वन बघा, बॉडीचा साईज. आधी बॉडीचा साईज कम्पेअर करा वीक सोबत. ऑफकोर्स बॉडीचा साईज मोठा आहे, अप्पर वीक छोटीशी आहे आणि ही लोअर वीक. राईट. सो बॉडीचा साईज मोठा आहे यामध्ये, आणि यामध्ये बॉडी रेड आहे. सो यामध्ये डॉमिनन्सी कोणी घेतलेली आहे, सेलर्सनी. बॉडी मोठी असल्यामुळे डॉमिनन्सी सेलर्सनी घेतली नाही. सो याला आपण ड्रॉप असं बोलणार. राईट. नेक्स्ट वन बघा, बॉडी छोटी, विक्स मोठे, कलर बघायचीच गरज नाही आहे, क्लिअर कट बेस कॅन्डल आहे ही. काय आहे, बेस कॅन्डल. नेक्स्ट वन स्ट्रॉंग मोमेंटम कॅन्डल. बघा वीकच नाही याला, अप्पर वीक नाही, लोअर वीक नाही, नुसती बॉडी आहे, क्लिअर कट बायर्सनी डॉमिनन्सी घेतलेली आहे. रॅली, स्ट्रॉंग रॅली, याला म्हणतात स्ट्रॉंग मोमेंटम कॅन्डल, स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम कॅन्डल. अशा कॅन्डलची गरज असते चार्टवर. सक्सेस रेशो आणि रिवॉर्ड जेव्हा आपण 1:10, 1:15, 1:20 चे रिवॉर्डची गोष्ट करतो तेव्हा अशा कॅन्डलची गरज असते. दुसरी बघा, याला पण वीक नाही आहे आणि मोठी बॉडी आहे. राईट. रेड बॉडी आहे. सो हे काय झाली, बेरिश मोमेंटम कॅन्डल, याला आपण ड्रॉप म्हणणार. राईट. स्ट्रॉंग बेरिश मोमेंटम कॅन्डल. नेक्स्ट वन बघा, ओपन इज इक्वल टू क्लोज, बॉडीच नाही आहे, परफेक्ट वॉर झालेली आहे, ही आपली वॉर कॅन्डल, बेस कॅन्डल. नेक्स्ट वन इथे बघा, आता कम्पेअर करा बॉडी आणि ही तुमची लोअर वीक. सो बॉडी शॉर्ट आहे, राईट, आणि वीक मोठा आहे, तर ही तुम्हाला बेस कॅन्डल मध्ये जाणार ही कॅन्डल. अशा प्रकारे हे आयडेंटिफाय करायचं आहे. लास्ट वन बघा, बॉडी शॉर्ट आणि अप्पर वीक मोठी आहे, लोअर वीक नाही आहे, तर मग तुम्हाला अप्पर वीक सोबतच कम्पेअर करावे लागेल. सो हे पण काय होणार, तुमची बेस कॅन्डल, अशा पद्धतीने. राईट. आय होप समजलं असेल. चला चार्टवर आपण जम्प करूया आणि चार्टवर प्रॅक्टिस करूया. ठीक आहे. सो तुमच्या समोर मी बँक निफ्टीचा चार्ट, तुम्ही कुठल्या पण टाइम फ्रेम मध्ये हे करू शकता. ठीक आहे. आजच्या टॉपिक मध्ये नुसतं तुम्हाला ना रॅली ड्रॉप बेस काय आहे ना, इतकं चार्टवर समजून घ्यायचं आहे आणि आयडेंटिफाय करायचं आहे. राईट. सो हे तुम्ही कुठल्या पण टाइम फ्रेम मध्ये करू शकता, असं काही नाहीये की यामध्ये काही स्पेसिफिक टाइम फ्रेम असतो. हा, ज्यावेळेस आपण अनालिसिस करतो त्यावेळेस इंट्राडे करता वेगळे टाइम फ्रेम, स्विंग करता वेगळे टाइम फ्रेम, इंट्राडे मध्ये पण वेगवेगळे टाइम फ्रेमचा यूज आपण करतो. राईट. ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये या प्राइस एक्शन सिरीज मध्ये डिटेलमध्ये समोर डिस्कस करूया. राईट. जर सगळं एकसोबत डिस्कस केलं तर ते सगळं मिक्स होणार, काही समजलं जाणार नाही, आणि प्राइस एक्शन शिकायची म्हटल्यावर एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. राईट. चला तर यावर आपण डिस्कस करूया. तुम्हाला आयडेंटिफाय कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायचं असेल तर लिहू शकता. फर्स्ट कॅन्डल, राईट, एरो बघा माझा. ठीक आहे. ही तर रनिंग कॅन्डल आहे, त्याला सोडून द्या. ही फर्स्ट कॅन्डल. राईट. बघा बॉडी मोठी आहे, बॉडी रेड आहे, लोअर वीक आहे, अप्पर वीक पण आहे, पण त्या छोट्या छोट्या आहे जेव्हा आपण कम्पेअर करू बॉडी सोबत. सो ही काय होणार, रेड कॅन्डल आहे तर ड्रॉप होणार. राईट. बॉडी मोठी आहे.
नेक्स्ट वन काय होणार, ज्यामध्ये बॉडी छोटी आहे आणि वीक मोठे आहे, बेस कॅन्डल. सेकंड वन काय होणार, बेस कॅन्डल. नेक्स्ट वन बघा, ह्यूज बॉडी, ग्रीन बॉडी, वीक छोटे, राईट. सो ही काय होणार, तुमची रॅली होणार, बुलिश मोमेंटम कॅन्डल. नेक्स्ट कॅन्डल, बॉडी रेड, बॉडी मोठी आणि वीक छोटे, अप्पर वीक पण आहे, लोअर वीक पण आहे याला, राईट. सो तरी पण बॉडी मोठी असल्यामुळे याला आपण ड्रॉप असे म्हणणार, राईट. नेक्स्ट वन, राईट, बॉडी मोठी, अप्पर वीक आणि लोअर वीक दोन्ही पण आहे, पण दोघांचं सम केल्यावर आपल्याला समजतं की बॉडी मोठी आहे म्हणून ते ड्रॉप होणार, राईट. नेक्स्ट वन, बॉडी शॉर्ट आहे, एरो बघत जा तुम्ही, बॉडी शॉर्ट आहे, वीक मोठे आहे, अप्पर वीक आणि लोअर वीकची जर टोटल केली तर बॉडी पेक्षा मोठी आहे. ऑफकोर्स लोअर वीक पण मोठा आहे आणि अप्पर वीक पण मोठा आहे. सो ही बेस कॅन्डल. नेक्स्ट वन, स्ट्रॉंग मोमेंटम कॅन्डल, बुलिश कॅन्डल. बघा इथनं ना बायर्सनी प्राइस वरती घेऊन गेले, राईट. इथनं प्राइस वरती घेऊन गेले. मी काय बोललो होतो तुम्हाला की बेस कॅन्डलला झोन मार्किंग करतात, म्हणजे इथनं काय आलं, डिमांड आली, इथनं प्राइस वरती घेऊन गेले बायर्स, इथनं डिमांड आली, नंतर काय झालं, आणखी प्राइस इथे आली बघा, इथनं आणखी डिमांड आली बघा, वरती गेला आहे. मोठा म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे प्राइस ऍक्शन, राईट. तुम्ही समजून घ्या सगळे व्हिडिओ व्यवस्थितपणे, नीटपणे, तुम्हाला मजा येणार समोर सगळे प्राइस ऍक्शन शिकायला, आणि सगळं हळूहळू मी तुमच्यासाठी घेऊन येणार. सो बघा इथनं वरती गेला, बायसनी घेऊन गेला, आणि इथनं आणखी वरती घेऊन गेला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी थोडं क्लिअर करण्याचा म्हणजे हे हिस्ट्री कशी रिपीट होतं, हे काय आहे, हिस्ट्री आहे, हे हिस्ट्री झाली आणि हे इथनं रिपीट झालं. म्हणजे मी जे प्राइस ऍक्शन यूज करतो ते हिस्ट्रीवर अप्लाय करतो आणि हिस्ट्री रिपीट होण्याकरता वेट करतो. सो परफेक्ट तुम्ही बघू शकता इथनं कशा प्रकारे तुम्ही एक डिमांड आलेली आहे. नेक्स्ट कॅन्डल, बेस कॅन्डल, राईट. ही काय होणार, बेस, वीक मोठे, बॉडी छोटी आहे. नेक्स्ट वन ही काय होणार, रॅली. बघा लोअर वीक आहे, अप्पर वीक छोटीशी आहे, आणि लोअर वीक जेव्हा आपण कम्पेअर करतो किंवा अप्पर वीक दोघांचे टोटल कम्पेअर करतो तर बॉडी मोठी आहे, मग ही रॅली होऊन जाणार. आणि त्याच्यानंतर आहे तुमची बेस कॅन्डल, राईट. त्यानंतर रॅली, त्यानंतर बेस, ड्रॉप, रॅली, बेस, बेस, रॅली, ड्रॉप, अशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं. आणि एक गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही काय कन्फ्यूज होऊन जाणार, ज्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार की 50-50% चान्स आहे की बॉडी 50% आणि अप्पर वीक आणि लोअर वीकची टोटल 50% आहे, राईट. असं तुम्हाला जिथे कन्फ्युजन येणार चार्टवर, अशा वेळेस तुम्ही त्या कॅन्डलला बेस कॅन्डल असे कन्सिडर करून घ्यायचे. त्यामध्ये काही एक डिफरन्सेस येणार नाही जर तुम्ही त्याला बेस कॅन्डल जर असं गृहीत पकडलं तर, राईट. आय होप समजलं असेल तुम्हाला. मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला म्हणजे कन्फ्युजन होऊ शकतं की 50% बॉडी आहे आणि 50% तुमचे वीक्स आहे, तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं, तर अशा कंडिशनला त्या कॅन्डलला तुम्ही सरळ बेस कॅन्डल असे समजून घ्यायचे. दिस कॅन्डल्स आर द फाउंडेशन ऑफ द प्राइस ऍक्शन कॅन्डल. इम्पॉर्टंट कॅन्डल आहे, याशिवाय तुम्ही प्राइस ऍक्शन शिकूच नाही शकत, याशिवाय तुम्ही समोर जाऊच नाही शकत प्राइस ऍक्शन करता, राईट. काय करायचं, यांना प्रॉपरली अरेंज करून डिमांड अँड सप्लाय कसे क्रिएट्स होतात ते आपल्याला समोरच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. याचा यूज त्याकरता आहे, राईट. आणि फर्स्ट स्टेप आहे त्याकरता आपण हे डिस्कस केलेलं आहे. ऑफकोर्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकणार डिमांड अँड सप्लाय कसे आयडेंटिफाय करायचे, झोन मार्किंग कसं करायचं. मी ऑलरेडी सांगितलं की बेस कॅन्डलला कन्सिडर करतो आपण झोन मार्किंग करायला, राईट. सो हे सगळ्या या प्राइस ऍक्शन कॅन्डल्सचे यूज इथे दिलेले आहे, राईट. वॉर कॅन्डल ही सगळ्यात इम्पॉर्टंट कॅन्डल आहे. मी तुम्हाला ऑलरेडी बोललो की झोन मार्किंग करता चान्स देते, कसं देते, काय देते, ते तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपरली डिटेलमध्ये डिस्कस करणार. तुमचे काही पण क्वेश्चन असणार बिंदासपणे तुम्ही लिहू शकता व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये, आणि माझा नंबर पण मी दिलेला आहे. तुम्हाला जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, बोलू शकता, ठीक आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कॉमेंट करायला विसरू नका, राईट. लाईक आणि कॉमेंट केल्यामुळे उत्साह मिळतो की नवीन नवीन कॉन्सेप्ट तुमच्या समोर घेऊन यायचे. इवन मी स्मार्ट मनी कॉन्सेप्ट पण तुमच्या समोर घेऊन येणार. हे सिक्वेन्स चालूच राहणार आपला, राईट. फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा.
तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरूच नका. ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे. कारण की तुम्हाला तुमच्या डायरेक्ट नोटिफिकेशन सेक्शनमध्ये नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. जेणेकरून तुम्ही कुठलेही व्हिडिओ मिस होणार नाही. ठीक आहे. सो प्राइस ॲक्शन सीरीज मी स्टार्ट केली आहे. सपोर्ट करा. फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. आय होप एन्जॉय केला असणार तुम्ही व्हिडिओ. सो इथेच आजचा व्हिडिओ मी संपवतो.